नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. भारताचे संविधान या घटकावर आधारित TET परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा तसेच सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला पाहूया प्रश्न पहिला. भारताच्या संविधान निर्मितीला टिंबटिंबपासून सुरुवात झाली. पर्याय पहा. 1 इसवी सन 1945, 2 इसवी सन 1946, 3 इसवी सन 1947, 4 इसवी सन 1949. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1946. पुढचा प्रश्न पहा. 2 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय पहा. 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 BN राव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न पहा. 3 संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? पर्याय पहा. 1 292, 2 299, 3 295, 4 298. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 299. पुढचा प्रश्न पहा. 4 मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय पहा. 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न पहा. 5 नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो, शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो, संस्था संघटना स्थापन करू शकतो. हे टिंबटिंब याचे उदाहरण आहे. पर्याय पहा. 1 समानतेचा हक्क, 2 स्वातंत्र्याचा हक्क, 3 शोषणाविरुद्धचा हक्क, 4 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्याचा हक्क. पुढचा प्रश्न पहा. 6 आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या टिंबटिंबची सुरुवात होते. पर्याय पहा. 1 कलमांची, 2 सूचीची, 3 उद्देशिकेची, 4 परिशिष्टांची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उद्देशिकेची. पुढचा प्रश्न पहा. 7 व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे टिंबटिंब याचे उदाहरण आहे. पर्याय पहा. 1 संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क, 2 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 3 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, 4 समानतेचा हक्क. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. पुढचा प्रश्न पहा. 8 खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संविधानाचे नाही? पर्याय पहा. 1 अधिकार विभागणी, 2 एकेरी नागरिकत्व, 3 अध्यक्षीय शासन व्यवस्था, 4 स्वतंत्र न्याय व्यवस्था.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अध्यक्षीय शासन व्यवस्था. पुढचा प्रश्न पहा. 9 संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी टिंबटिंब इतका कालावधी लागला. पर्याय पहा. 1 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 2 वर्ष 11 महिने 16 दिवस, 3 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, 4 2 वर्ष 11 महिने 15 दिवस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. पुढचा प्रश्न पहा. 10 भारताच्या मूळ संविधानात टिंबटिंब यांचा समावेश आहे. पर्याय पहा. 1 21 भाग 395 कलमे 8 परिशिष्टे, 2 22 भाग 395 कलमे 7 परिशिष्टे, 3 22 भाग 395 कलमे 8 परिशिष्टे, 4 21 भाग 394 कलमे 7 परिशिष्टे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 22 भाग 395 कलमे आणि 8 परिशिष्टे. पुढचा प्रश्न पहा. 11 भारतीय संविधानातील नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या हक्कात खालीलपैकी कोणत्या हक्काचा अंतर्भाव होत नाही. पर्याय पहा. 1 भाषण आणि अभिव्यक्तीचा हक्क, 2 भारतात कोठेही फिरण्याचा हक्क, 3 मालमत्ता संपादन करण्याचा हक्क, 4 कोणताही उद्योग व्यवसाय करण्याचा हक्क. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मालमत्ता संपादन करण्याचा हक्क. पुढचा प्रश्न पहा. 12 स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने सर्वात मोठा व महत्त्वाचा प्रयत्न कोणता होता. पर्याय पहा. 1 65वी व 70वी संविधान दुरुस्ती, 2 73 अ व 73 ब संविधान दुरुस्ती, 3 74 क व 74 ड संविधान दुरुस्ती, 4 73वी व 74वी संविधान दुरुस्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 73वी व 74वी संविधान दुरुस्ती. 73व्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला, तर 74व्या घटना दुरुस्तीने शहरी स्थानिक शासन संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. 13 कितव्या घटना दुरुस्ती अन्वये मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा मूलभूत हक्क ठरला आहे. पर्याय पहा. 1 86वी घटना दुरुस्ती 2002, 2 90वी घटना दुरुस्ती 2003, 3 92वी घटना दुरुस्ती 2003, 4 88वी घटना दुरुस्ती 2003. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 86वी घटना दुरुस्ती 2002. पुढचा प्रश्न पहा. 14 बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी संपूर्ण भारतात केव्हापासून झाली. पर्याय पहा. 1 1 एप्रिल 2010, 2 1 मे 2010, 3 1 जून 2010, 4 1 जुलै 2010. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 एप्रिल 2010. पुढचा प्रश्न पहा. 15 संविधानास विसंगत कायदे शासनाने केल्यास ते कोण रद्द करू शकते. पर्याय पहा. 1 राष्ट्रपती, 2 लोकसभा, 3 न्यायमंडळ, 4 राज्यसभा.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमंडळ. याला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा 16. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर टिंबटिंब रोजी संविधान सभेने त्याचा स्वीकार केला. पर्याय पहा 1 26 नोव्हेंबर 1949, 2 25 नोव्हेंबर 1949, 3 26 जानेवारी 1950, 4 30 जानेवारी 1950. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न पहा 17. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? पर्याय पहा 1 महात्मा गांधी, 2 मौलाना आझाद, 3 राजकुमारी अमृत कौर, 4 हंसाबेन मेहता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी. पुढचा प्रश्न पहा 18. भारत देशात टिंबटिंब हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय पहा 1 25 नोव्हेंबर, 2 26 नोव्हेंबर, 3 26 जानेवारी, 4 30 नोव्हेंबर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न पहा 19. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? पर्याय पहा 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 BN राव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न पहा 20. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम टिंबटिंबनुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. पर्याय पहा 1 कलम 50, 2 कलम 51, 3 कलम 21, 4 कलम 39. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 51. पुढचा प्रश्न पहा 21. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? पर्याय पहा 1 अमेरिका, 2 भारत, 3 इंग्लंड, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लंड. पुढचा प्रश्न पहा 22. अमेरिकेचे संविधान टिंबटिंबमध्ये अंमलात आले. पर्याय पहा 1 इसवी सन 1785, 2 इसवी सन 1788, 3 इसवी सन 1789, 4 इसवी सन 1790. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इसवी सन 1789. पुढचा प्रश्न पहा 23. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे कारण नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. 2 नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. 3 कोणत्याही एकच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. 4 राज्यात सर्व धर्मांना समान मानले जात नाही. यापैकी चुकीचा पर्याय शोधा. यामध्ये धर्मनिरपेक्ष राज्याचे जे वैशिष्ट्य नाही ते आपल्याला शोधायचं आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यात सर्व धर्मांना समान मानले जात नाही. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा 24.
भारत हे समाजवादी राज्य आहे कारण एक, भारतात संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्या हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. 2. भारतात गरीब व श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. 3. भारत देशात संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. 4. भारतात समाजवादी पक्षाला जास्त महत्त्व आहे. यामधील चुकीचा पर्याय शोधा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भारतात समाजवादी पक्षाला जास्त महत्त्व आहे. हे समाजवादी राज्याचे वैशिष्ट्य नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. 25. राज्यघटनेतील उद्देश पत्रिकेत लोकशाही, गणराज्य, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, समाजवादी या संज्ञा आढळतात. त्या खालीलपैकी कोणत्या क्रमाने आढळतात? पर्याय पहा. 1. समाजवादी, सार्वभौम, गणराज्य, लोकशाही, धर्मनिरपेक्ष. 2. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. 3. गणराज्य, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, सार्वभौम. 4. सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, गणराज्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हा संविधानाच्या उद्देशपत्रिकेतील या संज्ञांचा योग्य क्रम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. 26. खालील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहेत? विधाने पहा. 1. हे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. 2. या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. 3. हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे. आणि पर्याय पहा. 1. अमेरिका, 2. इंग्लंड, 3. भारत, 4. जर्मनी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अमेरिका. तर मित्रांनो, भारताचे संविधान या घटकावर आधारित अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने, आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.